नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या गावांसाठी गावातील नागरी सुविधांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जे पुरांमध्ये नुकसान झालेलं आहे, त्या जिल्ह्यातील गावांना इथं जे प्रशासकीय जे कामं जे असणार आहे गावातील नागरी सुविधांसाठी ते कामं करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 हा जी-आर असणार आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी आणि Facebookला पण फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात पुरामुळे पुनर्वसित झालेल्या गावांतील नागरी सुविधांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्टचा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेला आहे प्रस्तावना जी की नांदेड जिल्ह्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या गावातील नागरी सुविधा कामांची अंदाजपत्रे व प्रशासकीय मान्यतेवर जिल्हाधिकारी नांदेड यांनी संदर्भातील क्रमांक 9 येथील पत्रामध्ये शासन सादर केलेलं आहे. 2 नंबरला वित्तीय अधिकार नियम पुस्तिका त्यानंतर 1978 मधील भाग पहिला उपविभाग 3 अनुक्रमांक 4 परिशिष्ट क्रमांक 27 अनुसार योजनेला किंवा प्रस्तावाला प्रशासकीय वित्तीय मंजुरी धरून मान्यता देण्याबाबत प्रशासकीय विभागास असलेल्या अधिकारानुसार जिल्हा अधिकारी नांदेड यांच्यातून प्राप्त प्रस्तावातील नागरी सुविधा कामांना प्रशासकीय मान्यतेची देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. त्यानंतर दिलेला आहे शासन निर्णय दिलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील पुरामुळे पुनर्वसित झालेल्या पुढील तक्त्यात नमूद गावातील नागरी सुविधा कामांचा एकूण रुपये 8,79,63,63,000 ओके. इतकी रक्कम अंदाजपत्रकानुसार पुढील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. ओके. आता इथे लाखात लिहिली आहे, ते आपण बघू. आता याच्यामध्ये दिली आहे अनुक्रमांक, पूरबाधित गावांची नावं, नागरी सुविधांची कामं, अंदाजित रकमी खर्च व लाखात रुपये दिलेले आहे. आता याच्यामध्ये पहिलं नाव असणार आहे बाधित गाव, पूरबाधित गावामध्ये तालुका नांदेड. याच्यामध्ये असणार आहे अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम, मुख्य रस्त्यांच्या जोडणारे रस्ते व पाण्याचा हौद, त्यानंतर विद्युतीकरणाची कामे, समाज मंदिर, शाळांची वर्ग खोली व स्मशानभूमीचे काम करणे याच्यासाठी लागणारे 1,29,00,000 आणि 93,000 ओके. इतका निधी याच्यासाठी निघालेला आहे. ओके. त्यानंतर असणार आहे 2 नंबरला बोंडरा तर्फे हवेली तालुका नांदेडसाठी अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम, मुख्य रस्त्यांचा जोडणारे रस्ते, पाण्याचा हौद, विद्युती करणाची कामे, समाज मंदिर व शाळांची वर्ग खोली आणि स्मशानभूमीची कामे करणारे. याच्यामध्ये लागलेले 1,59,00,000 1,59,96,96,000 एवढा खर्च मंजूर झालेला आहे. ओके. 3 नंबरचं जे असणार आहे पिंपळगाव मी तालुका नांदेड याच्या अंतर्गत सीसी रस्ता, नाली बांधकाम, मुख्य रस्त्याची जोडणारे रस्ते, पाण्याचा हौद, विद्युतीकरणाची कामे, समाज मंदिर, शाळेची वर्ग खोली व स्मशानभूमीचे काम यांना टोटल खर्च मिळालेला आहे पिंपळगावला 1,19,92,000 ओके. त्यानंतर जे आलेलं आहे त्रिकूट तालुका नांदेड अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम, मुख्य रस्त्याची जोडणारे रस्ते, पाण्याचा हौद, विद्युतीकरणाची कामे, समाज मंदिर, शाळेची खोली वर्ग व स्मशानभूमीचे काम करणे असे तर 1,09,96,000 मंजूर झालेले त्रिकूटसाठी. आता भायगावसाठी तालुका नांदेडला अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम, त्यानंतर मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते व पायाचा हौद, त्यानंतर विद्युतीकरणाची कामे व समाज मंदिर, शाळेची वर्ग खोली व स्मशानभूमीची कामे करणे. ओके. 1,00,00,000 इथं 100,00,000 म्हणजे 1,00,00,000 मंजूर दिलेले आहे भायगावला. त्यानंतर 6 नंबरला मार्कड तालुका नांदेड अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम, मुख्य रस्त्याची जोडणारे रस्ते, पाण्याचा हौद, विद्युतीकरणाची कामे, समाज मंदिर, शाळांची वर्गखोली व स्मशानभूमीची कामे यांना निधी मंजूर झालेल्या मार्कटला 1,29,94,000 7 नंबरला गंगापेठ तालुका नांदेड
याच्यामध्ये अंतर्गत सीसी रस्ता, नाली बांधकाम, मुख्य रस्ता, रस्त्यांना जोडणारे रस्ते, पाण्याचा हौद, विद्युतीकरणाची कामे, समाज मंदिर, शाळेची वर्ग खोली व स्मशानभूमीची कामे यांना निधी मंजूर झालेला आहे 1,92,92,000 रुपये. टोटली त्यांनी निधी मंजूर झालेला आहे 8,79,63,000 रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. आता अटी व शर्ती असणार याच्यामध्ये. अटी व शर्तीमध्ये आता नागरी सुविधा कामे करताना प्रशस्त प्रस्ताव समाविष्ट असलेले गौण खनिज, त्यानंतर स्वामी तत्वदानाची वसुली करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय यंत्रणाची राहणार आहे. शासन निर्णय, महसूल विभाग व वन विभाग शासन निर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये शासन परिपत्र 1/8/2009 नुसार व शासन परिपत्रक आरपीए मध्ये पुनर्वसित विस्तारित गावठाणांकरिता नागरी सुविधा पुरवण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या भौतिक मानकांनुसार तपासणी करून काम पुरवून घेण्याची जबाबदारी संबंधित अभियंता यांची राहणार आहे. प्रस्तावादित नागरी सुविधा व कामांवर होणारा खर्च मंजूर अंदाजपत्रिकांचे रकमेपेक्षा विविध मर्यादेमध्ये अधिक होणार नाही याची संबंधित मुख्य अभियंता अधिकारी संबंधित आहे व यांची कार्यकारी अभियंता यांची योग्य ती दक्षता घ्यावी. त्यानंतर प्रस्तावाधीन नागरी सुविधा कामांसाठी अंदाजपत्रक दर्शविलेले काम निहान रक्कम. त्यानंतर इथं दिलेलं आहे तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेतील अटींचे विधित कार्यपद्धतीनुसार पालन होईल याची संबंधित कार्यालयांनी व यंत्रणेने संबंधित मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व संबंधित कार्यकारी अभियंता यांची दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर संबंधित कार्यकारी अभियंता यांनी प्रस्तावाधीन नागरी सुविधा व सर्व दृष्टीने सुपूर्ण झाल्यावर व त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी नांदेड यांच्याकडे प्रमाणपत्र घेतल्यानंतर संबंधित जिल्हा अधिकारी परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या त्याबाबत जिल्हा अधिकारी नांदेड यांच्या मार्फत शासनाच्या पुनर्वसन विभागास अवगत करणे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे यांनी पुढे महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यनियमावलीतील प्रचलित नियमांनुसार सदर नागरी सुविधांना कामांच्या अंदाजपत्रकांत संबंधित कार्यालयांचे यंत्रणेच्या मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केलेली असावी. त्यानंतर दिलेल्या 7 नंबरला पुनर्वसन योजनेतून पुरवण्यात आलेल्या नागरी सुविधा व अन्य योजनांचे पुनश्च पुरवलेल्या जाणारा नाही नागरी सुविधांचे काम यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून करण्यात आलेली नाहीत अथवा सदरची कामे अन्य योजनेतील समाविष्ट नाहीत तसेच या कामांवर यापूर्वी खर्च करताना आलेल्या नाही याची बाब यांची संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी, मुख्य अभियंता कार्यालय, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर प्रस्तावाधीन नागरी सुविधा कामांचा उचित दर्जा राखला जाईल याची संबंधित मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व संबंधित कार्यकारी अभियंता यांनी योग्य पद्धतीचा घ्यावी. आता कार्यकारी अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी प्रशस्त प्रशासकीय मान्यतेच्या आदेशातील अटींची पूर्तता करून प्रस्तावाधीन नागरी सुविधांची कामे तात्काळ सुरू करावीत. ओके. तर निविदा प्रक्रिया दिलेला आहे, कार्यक्रम आदेश दिलेला आहे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी प्रशस्त प्रशासकीय मान्यते आदेशातील अटींची पूर्तता करून प्रस्तावाधीन नागरी सुविधा कामांना निविदा प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा प्राप्त कामांचे कार्यक्रम आदेश आपल्याला देऊन नागरी सुविधांची कामे तात्काळ सुरू करावीत असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे दिलेल्या संबंधित कार्यालयांचे त्या यंत्रणेचे कार्यकारी अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार सुरू करण्यात आलेल्या नागरी सुविधा कामांच्या प्रगतीची अहवाल, खर्चांच्या प्रगतीची अहवाल इत्यादी सादर करून कामांच्या प्रगतीनुसार सन 2025-26 या वित्तीय वर्षांच्या कालावधीत सदर कामे पूर्ण करायचे नियोजनावर खर्च मागणी क्रमांक C3 नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी सहाय्य 2 वर पूर, चक्रीवादळ इत्यादी 101 अनुग्रह
693 इतरांनी पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाकरिता रस्ते, पाणी पुरवठा, शाळा, चावडी, विद्युत पुरवठा, नागरी सुविधांवरील खर्च अनिवार्य सहाय्यक अनुदाने वेतनेवर लेखाश्रेष्ठावरील आवश्यक निधींची मागणी करावी असे तो दिलेलं आहे. त्यानंतर दिलेल्या त्या अनुषंगाने मंजूर व उपलब्ध तरतुदीतून आवश्यक तेवढा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर वितरित करण्यात येणारा निधी ज्या कामांसाठी उपलब्ध करून दिला जाईल त्याच कामासाठी त्याचा विनियोग करण्याचा यावा. तसेच करण्यात येणाऱ्या निधींच्या अनुषंगाने उपयोगित प्रमाणपत्रे व ॲल्टिजेशन सर्टिफिकेशन सदर कामे आपल्याला अन्य कोणत्याही योजनेतील निधीतून पूर्ण केलेले नसल्याचे प्रमाणपत्र व काम पूर्ण झाल्यावर जिओ टॅगिंग करून त्यांचे प्रमाणपत्र प्राथम्याने सादर करावीत. तर प्रस्तुत शासन निर्णय दिलेला आहे. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, ज्यामध्ये विलियम भाग 2 वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला यांच्यामधून आपल्याला परिशिष्ट क्रमांक 4 प्राप्त अधिकारातून समकक्ष प्राधिकाऱ्यांची निर्गमित करण्यात येत आहे. ओके, तर अशा पद्धतीचा हा GR आहे. तुमच्या गावातील कामे लवकरात लवकर होतील. तुमच्या गावातील जे पण नुकसान झालेले नांदेड जिल्ह्यामधले 7 तालुक्यांचे 7 गावांची नावं दिलेली याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. ओके, अशा पद्धतीचा हा GR आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे पण नातेवाईक असेल त्यांची गावांची नावं त्यांच्यावर शेअर करायचं आहे. ओके, जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, किंवा मला इंस्टाग्राम फेसबुकला पण मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी मी नवीन GR आणि योजना घेऊन असतो नुकसानग्रस्तांसाठी. अजून खूप काही गावातील इथे GR येणार आहे. आता नांदेडचा आलेला आहे, अजून खूप काही जिल्ह्यातील पण येतीलच लवकरात लवकर. आणि तुमचे पॅकेज पण जाहीर झालेले आहे नुकसानग्रस्तांसाठी, शेतकऱ्यांसाठी. तो पण व्हिडिओ चॅनलवर बनवलेला आहे. लवकरात लवकर ते व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन योजना आणि जॉब अपडेट आपण घेऊन येत असतो. असेच जॉब अपडेट आणि योजनेचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.